हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज कालचे व्हिडिओ खाली आलेला एक कॉमेंट घेऊया आपण. स्नेहल घोडके यांची कॉमेंट आहे, नंतर बोलूया. खूप इंटरेस्टिंग आहे. काकू, माझा फार मोठा प्रॉब्लेम आहे. माझे आई वडील आणि भाई हे खूप बिमार असतात. त्यांना राहायला घर नाही. ते किरायाचे घरात राहतात. तिथे व्यवस्थित सोय अजिबात नाही. माझा भाऊ 40 वर्षाचा आहे. त्याचे लग्न झाले नाही आणि कदाचित आता होणारही नाही, कारण त्याचे अंगावर पांढरे डाग आहेत. माझे आई वडील आणि भावाची फारच गैरसोयी होते, म्हणून मला त्या तिघांना माझे घरात घेऊन आणायचे आहे. भाऊ सेल्समन आहे. त्याला पगार खूपच कमी आहे. पण माझा नवरा अजिबात त्या तिघांना माझे घरात ठेवायला तयार नाही. माझा नवरा मला 1 रुपया देत नाही. त्यामुळे मी माझे आई वडील आणि भावाची मदतही करू शकत नाही. मी काय करू काकू? मला प्लीज सांगा. हा त्यांचा प्रश्न आहे. कालचे व्हिडिओ खालचा आहे. मॅम, माझे वय आहे 35 वर्षे. माझे दुसऱ्यांदा डायव्होर्स झाले. त्या व्हिडिओ खालचं त्यांना कोणाला काय सांगायचं असलं की त्यांचे कॉमेंट खाली लिहा, म्हणजे त्यांचं त्यांना पोचेल. ओके, आता आपण ह्यांच्याबद्दल बोलूया. ताई, मी परत सांगते. आज आता तुम्ही म्हणता मी त्यांना मदत करू शकत नाही. का? तुम्ही सांगितला तुमचा नवरा पैसे देत नाही. आपण त्याच्याकडून पैसे घेऊन ह्यांची मदत करायची अशी का अपेक्षा ठेवायची? म्हणून आपण स्वतःचं काहीतरी चालू करायचं. स्वतःचा उद्योग चालू करा. ते तुमचे आई वडील जे काही त्यांना होतील ते मदत करतील. भाऊ पण मदत करेल. म्हणजे त्यांनाही आपण त्यांच्यावर मदत केली आहे असं होणार नाही. त्यांना पण हक्काच आपण मिळवतोय असं होईल. मेन आता तुम्हाला ते तिघांना मदत करायची आहे, ठीक आहे. पण आपण दुसऱ्याच्या जीवावर कशी मदत करणार? नवऱ्याला कसं सांगणार नाही? आणि तुम्ही म्हणता तो तयार नाहीये म्हणून. मग बेस्ट सांगू का तुम्हाला? काहीतरी तुमचे आवडीचा, तुम्हाला जमेल तसला उद्योग चालू करा. आणि तुमचे आई वडील आणि भावाची पण मदत घ्या. भाऊ कसाही सेल्सची कामं करतो म्हणता, त्यामुळे तो सेल्स करेल. बाकी तुम्ही सगळे मिळून तर काय तयार करायचं तर हे करा. हे करताना आधी तुम्ही काय करायला पाहिजे? आपल्याला आवड काय आहे, आपलं पॅशन काय आहे, मी काय करू शकते, हा विचार करा आणि नंतर चालू करा. आणि तुमचे नवऱ्याचे मनात नाही ते त्यांना तुमचे घरात आणायचे भानगडीत पडू नका. काय करा, तुमचे घरात जवळच लागूनच त्यांना भाड्याचं घर घेऊन राहायला लावा. नाहीतरी ते भाड्याच्या घरातच राहतात म्हणता तुम्ही. मग तुमचे घराजवळ म्हणजे तुमचं पण लक्ष राहील. तुम्ही पण लक्ष द्याल आणि त्यांना पण बरं होईल ह्या दृष्टीनं. हे बघा, आणि आपल्या आई वडिलांचं करणं आपलं मुली झालो तरी आपलं पण तर कर्तव्य आहे.
मुलासारखं जे हल्ली प्रत्येक आईवडील मुलींना पण शाळा, कॉलेज, नोकरी सगळ्याला मदत करतात. काही फरक करत नाही. मुलाला मोठं करतात तसंच मुलीला पण मोठं करतात. मग आईवडिलांना बघणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे, तिथनं आपण चुकायचं नाही. पण आपला नवरा, आपला संसार तर पण आपल्याला बघावं लागते. मग आपण काय करायचं, कुठेतरी सुवर्ण मध्य गाठायचा. त्यामुळे काय करा, तुम्ही तुमच्या घराला लागून ते ना भाड्यानं घर घ्या. तुम्ही काय नवीन उद्योग चालू करणार तो पाहिजे ते तिथे करा, हरकत नाहीये का. म्हणजे तुमच्या घरात केलात की सारखं ती माणसं येणारी तर हे तुमचे नवऱ्याला आवडलं नाही, तुमचे संसारालाही काही त्रास व्हायला नको म्हणून तिथेच चालू करा. काही कितीतरी उद्योग आहेत. तुम्हाला कशाची आवड आहे, काय बनवणे तुम्ही चांगला आहात, पापड, लोणची किंवा बाकीचं फराळाचं किंवा शिलाईचं काम का ब्युटी पार्लरचं, काय तुमची आवड आणि तुमचं पॅशन हे बघा. त्याचेप्रमाणे काहीतरी उद्योग चालू करा. त्यांना पण ते मदत करतील. आणि आई वगैरे मदत करणारेच आहेत, ते काही गप्प बसणारेतले नाही आहेत. भाऊ सेल्समध्ये आहे म्हणतात, त्याचा पण तुम्हाला उपयोग करून घेता येईल आणि त्यांनाही स्वाभिमान मिळेल ना. फुकट आपण घेत नाही, आम्ही काहीतरी करतो आणि घेतो, त्यांनाही बरं वाटेल. त्यामुळे हे अगदी उत्तम आहे. आणि तुमचं हे प्रॉब्लेम आहे का नाही, हा कितीतरी स्त्रियांचा प्रॉब्लेम असतो का, त्यांना मदत करायची असते पण काय होते, नवरा देत नाही म्हणून आपण. आणि कधीही सांगते, कोणालाही मदत करायला जाताना दुसऱ्याचे जीवावर आपण मदत करायला जायचं नाही. मी करते, मी मदत करणार आहे त्यांना. दुसऱ्याकडनं घेऊन द्यायचं काय, नवरा असू देत काय कोणी असू देत, असं नाही चालत. मग आपल्याला काहीतरी करायला लागते. मग आणि मदत म्हणजे फक्त पैसेनं मदत नाहीये. पैसेनं मदत करण्यापेक्षा सुद्धा मी सांगितल्यासारखा स्वतःचा सेटअप काहीतरी चालू करा. आणि अगदी 100-200 रुपये पासून चालू करता येते. भेळपुरीची गाडी दारात घातली तरी चालते, त्याला काही फार पहिल्यांदा लागत नाहीये. आणि इन द इनिशियल स्टेजेसमध्ये जे काही आपल्याला त्यातनं मिळते का नाही, तर सगळं आपण ते तक घालायचे. ते पैसे काढायचे नाही, ते तक घालत जायचे. म्हणजे आपला हे व्यवसाय पण खूप मोठा होतो. त्यामुळे फक्त जिद्द पाहिजे, मनाची तयारी पाहिजे, स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. आणि कधी मी म्हणून पहिल्यापासून म्हणते, प्रत्येक मुलीला, स्त्रीला आपण दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही. म्हणजे लग्न झालेलं असलं तर नवरा खर्च करतो ना, त्याचे 1/4 तरी तुम्ही मिळवा, तुम्ही करा. आणि का नाही, स्वतः मिळवलेले पैशाचा एक कॉन्फिडन्स का नाही, हा वेगळाच असतो. नवरेकडून घेऊन तुम्ही त्यांना जाऊन मदत केलीत की तुम्हालाही काही त्यातनं सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही, त्यांना सुद्धा बरं वाटत नाही. आणि आईवडिलांना सुद्धा जावयाकडनं घेतलेलं आवडत नाही, कुठल्याही आईवडिलांना. त्यामुळे त्यांना पण असं वाटायला नको. एवढ्यासाठी तुम्ही काहीतरी स्वतःचं चालू करा. तुम्ही काही तुमचं एज्युकेशन तर हे काही त्यात लिहिलेलं नाहीये. त्यामुळे ॲटलिस्ट ऑफलाईन सुद्धा करण्यासारखी खूप कामं आहेत. काही चालू करा, आईशी डिस्कस करा, आपण काय करू शकतो हे करा. आणि त्यातनं काहीतरी नवीन चालू करा. आणि नवीन सेटअप चालू केलात का नाही, कुठून कुठे पोचते त्याला स्काई इज द लिमिट, लिमिट नसतो काही. आता आजूबाजूला आपण बघतो, आता तुम्ही कोल्हापूरला वगैरे देवळात गेलात की बघा, आजूबाजूला किती बायका आप्यांचे स्टॉल, इडली डोसा बायका चालवतात, त्यांची घरं चालतात. मिरजेला आमचे घराजवळ एक आहेत बाई, ते संध्याकाळी फक्त भेळपुरीचे गाडीवर मुलीला इंजिनियर बनवला, स्वतः घर घेतलं
सगळं छान चालते. त्यामुळे अगदी छोटे, अगदी कमीत कमी आपण इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा छान करू शकतो. फक्त आपले मनात आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे आणि सरळ मार्गी चालायचं. ही आपल्याला कायम आपले तो ठराव किंवा अगदी कॉन्फिडन्स पाहिजे. काही होऊ देत, सरळ मार्गी चालणार मी, व्यवस्थितपणे करणार आणि मदतीला लोक येतात. तो आपण केलं की आपलेच काय, बाकीचे लोक सुद्धा मदतीला येतात. इथे तर तुमची आई वडील भाऊ सगळे तुम्हाला मदतीला आहेत. बेस्ट थिंग इज काहीतरी सेटअप चालू करा, म्हणजे त्यांनाही मानानं होते. त्यांना पण वाटत नाही आपण जावयाकडनं घेतो, मुलीकडनं घेतो म्हणून. तुम्हाला मदत होते आणि इन द बिगिनिंग का नाही आपली लोक मदतीला असलेलं बरं असते का, विश्वास असतो तिथे. नंतर उद्योग वाढल्यावर आपल्याला बाकीच्यांना लावावं लागते, नाईलाज असतो त्याला. त्यामुळे माझं मार्गदर्शन मागितलात म्हणून सांगते, स्वतःचं ताबडतोब काहीतरी चालू करा. आणि पहिल्यांदा कुठलाही चालू करायला फार मोठं काहीही लागत नाही. इवन पैसे सुद्धा 100-150 रुपयेपासून चालू केलेले उद्योग आता लाखांना कोटींना गेलेले आहेत. त्यामुळे ताबडतोब काहीतरी चालू करा. त्यामुळे तुमचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तुमच्या आईवडिलांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. विश यू ऑल द बेस्ट.